इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. कवी सुरेश भटांच्या या गझलीच्या ओळी तंतोतंत लागू पडाव्यात असंच एक उदाहरण पंढरपूर तालुक्यातील एका गावामध्ये आपल्यास पाहावयास मिळत आहे. नमस्कार, मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज. उजनी धरणाच्या निर्मितीनंतर आपल्या सर्व इस्टेटी, जमिनी, घर दार, आपली गावं, तिथली दैवत आणि आपलं सर्वस्व गमावून पंढरपूरमध्ये पुनर्वसन झालेल्या सुगाव खेडबोसे या गावातील लोकांच्या वरती जगण्याने छळले होते, मरणाने केली सुटका अशी म्हणण्याची वेळ आली आहे. त्याचं कारण असं झालं की सुगाव खेडबोसे या ठिकाणी पुनर्वसन झालेल्या लोकांचे घरकुल आणि इतर प्लॉट वाटप करताना शासनाच्या पुनर्वसन जिल्हाधिकाऱ्यांनी फार मोठा गैरव्यवहार केला आहे. जिथं आयुष्याची यात्रा संपते आणि माणसाला दहन दिलं जातं, अशा दहन भूमीचंच चुकीच्या पद्धतीनं प्लॉट वाटप केल्यामुळं तिथल्या लोकांच्या समोर मरण यातनेपेक्षा वाईट वेळ आली आहे. आता मरणानंतर आपली सुटका कशी करून घ्यायची हा प्रश्न तिथल्या पुनर्वसित नागरिकांच्या समोर निर्माण झाला आहे. अंत्यविधीसाठी उभारण्यात आलेल्या शेडची जागा अनधिकृतरित्या वाटप झाल्यामुळं तिथं आता दुसऱ्याच लोकांनी हक्क सांगायला सुरुवात केली आहे. त्यामुळं आयुष्यभर जनतेच्या सुखासाठी आणि पंढरपूर तालुक्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील वरदायीने ठरलेल्या उजनी धरणाच्या निर्मितीसाठी आपलं सर्वस्व पणाला लावलेल्या धरणग्रस्तांच्या वरती आता चक्क स्मशान भूमीतच जाऊन ईश्वराचा धावा करत भजन करण्याची वेळ आली आहे. आपल्या स्मशानभूमीच्या जागा वाटपाच्या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी खेडबोसे लगतच्या सुगाव खेडबोसे या गावातील ग्रामस्थांनी अनेक वेळा शासनाचे उंबरटे झिजवले, पुनर्वसन विभागाकडे मागणी केली आणि या गैरप्रकाराच्या चौकशीची मागणी केली. मात्र शासनाने या गोष्टीकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले. अखेर इथल्या ग्रामस्थांनी स्मशानभूमीमध्ये काल दिवसभर भजन करून आपला निषेध नोंदवला. शासनानं आता तरी आमच्याकडे लक्ष द्यावं अशा प्रकारची आर्त हाक मारली. पण ही आर्त हाक ऐकण्याची भूमिका शासकीय पातळीवरचे अधिकारी आणि इथले लोकप्रतिनिधी करणार का हा प्रश्न मात्र धरणग्रस्तांच्या समोर अनुत्तरितच राहिला आहे.